सर्व संघांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथे येण्याची कृपा असावी, कारण खूप उशीर होतो. त्याच्यानंतर एक इनिंग संपायच्या अगोदर दुसरा जो सामना असेल त्या संघाच्या कर्णधारांनी प्लीज इथे रिपोर्टिंग करायचं आहे, कारण जास्त वेळ होतो आपल्याला आणि वेळेअभावी मग उशीर होतो आणि मग कुठेतरी आपल्याला कमी गुणवत्ता प्राप्त होते. नक्कीच सूचना असेल की डगआउटमध्ये फक्त 11 खेळाडूंच्या व्यतिरिक्त तिथे कोणीही नसेल आणि डगआउटमधून कोणीही मैदानाच्या आतमध्ये आवाज द्यायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक रिव्ह्यू असणार हाईट फॅक्टर आणि दुसरा रिव्ह्यू असणार रनआउटचा. त्याच्यानंतर आपल्याला वाईटचा रिव्ह्यू नसणार आहे पा, याचीसुद्धा दखल घ्यायची. त्याच्यानंतर जे समालोचक कक्ष आहे त्याच्यामध्ये आपले 12वे प्लेयर्सचं आवश्यकता आहे आणि ज्यावेळी TV अंपायरला कॉल केला जाईल त्यावेळी 12वे प्लेयर्सने काहीही बोलायचं नाही आहे. TV अंपायर जो निर्णय देतील त्याच्यावर आपण अंमलबजावणी करणार. तर यावेळी आमचे समालोचक आपल्याला लाभले आजच्या रात्रीमध्ये सन्माननीय दिनेश बंधू बेलवली यांच्याकडे बोलूया. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो. मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या लोकनेते देवा पाटील साहेबांना, ज्ञानाच्या अतंग सागराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानवजातीला मी दिनेश पाटील बेलवली मानवंदना देतो आणि घेऊन चलतोय. पालेश्वरी चषक 2025च्या या रजनीमधला पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्येच पहिल्याच बॉलवर बरंच काही अघटित घडलं. ते म्हणजेच खऱ्या अर्थानं गावदेवी कोलवाडी संघासाठी संघाचा हुकमी एक्का जी ओळख राहिले अनेक वर्षापासून त्या महेश अगलाव्याला मात्र पहिल्याच बॉलवर दर्शननं परतीच्या प्रवासाला लावलं आणि इथून खऱ्या अडचणी सुरुवात झाल्या, त्या म्हणजेच कोलवाडी संघाला. पहिल्या बॉलवर दर्शन पाटीलची कमालीची गोलंदाजी राहिली आणि सगळ्यात मोठी विकेट, ट्रम्प कार्ड विकेट, हुकमाचा एक्का म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तो मात्र महेश अगलावे गोल्डन डकचा शिकार बनला आणि यष्ट्यांच्या पाठीमागे संदेश पाटीलनं कमालीचा खेळ दाखवला. नवीन फलंदाज वैभव विकी अगलावे, तर आता मात्र नॉन स्ट्राईक येणला वैभव अगलावे. क्या बात क्या बात. हा आवाज येणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, जो आवाज संदेश पाटीलचा आला. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला मैदानामध्ये उतरताना त्याला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाची गोष्ट असते. नाहीतर दिनकर दादा अर्ध्या लोकांचं लक्ष मोबाईलकडे असतं की मोबाईल माझा बाहेर आहे, वाचतोय की काय. ज्या वेळेला मॅच खेळताना त्यावेळेला तुम्हाला 100% कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन कधी असा आवाज येतो त्यावेळेला. स्लोवर बॉल राहिला हवेत भूषण जेलच्या खाली, इथे चूक होणार नाहीये. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर लागोपाठचा दुसरा विकेट, एक मध्ये डॉट बॉल जरूर पडला, परंतु तिसऱ्या बॉलवर मात्र एक बहुमूल्य विकेट, म्हणजेच विकी अगलावे आणखीन एक ताकदवान फलंदाज परततोय आणि एकही धाव स्कोअरबोर्ड न लावता मात्र आई गावदेवी कोलवाडी संघ संकटामध्ये. बिनबाद 2 बाद, एकही धाव नाही. बोला गणपती बाप्पा. सगळ्यात बहुमूल्य विकेट्स ज्या 2 होत्या ना खऱ्या अर्थानं कोलवाडी संघाच्या, त्या दोन्ही विकेट्स एकही धाव बोर्डवर न लावता परतलेत. इथून या संघाला उभारी घेण्यासाठी मात्र कोणत्या तरी 2 फलंदाजांना महत्त्वपूर्ण भागीदारी रचत या सामन्याकडे 5 षटकं खेळायची आहेत, याकडे लक्ष द्यावं लागेल. कमीत कमी 51 धावांच्या आसपास स्कोरबोर्ड नेऊन ठेवायचा आणि मग मात्र तुम्हाला झगडण्यासाठी मार्ग मिळेल.
परंतु तो मार्ग सापडण्यासाठी पहिल्यांदा स्कोअरबोर्डवर धावा लावाव्या लागतील. आतापर्यंत एकही धाव नाही आणि 2 आघाडीचे फलंदाज, दोन्ही उत्तम दर्जाचे फलंदाज महेश अगलावे आणि विकी अगलावे तंबूच्या आश्रयाला. हा फुलटॉस बॉल, हा दर्शन पडचा फुलटॉस बॉल चंबो चेंडू परत येईल, उचलेल, फेकेल. पहिल्या धावेसाठी 2 फलंदाजाला परतवावे लागलेत, परंतु अखेरकार मात्र इथे एक चांगली धाव प्रमेय अगलावेने घेतली आणि फलंदाज मात्र झाला. 2 बाद 1 धाव बोर्डवर लागली. वैभव अगलावे सलामीर पहिल्यांदा स्ट्राईकवर. दर्शन पाटीलचा खेळ हा नेहमीच बहारदार राहिलाय. मोर्ले संघाचा खेळ, हा बॉल खराब आहे, हा बॉल खराब आहे आणि एक खराब बॉलच आता मात्र कोलवाडी संघाला तारू शकतात. लँडिंग नाही करू शकला या बॉलला आणि अखेरकार 2 विकेट घेणाऱ्या दर्शन पाटीलला दाखवला आजच्या या रजनीमधला पहिला चौकार. हा मुजरा मानाचा तो सदैव राहील. राईट आर्म राऊंड द विकेट, सरळ बॅटनं खेळून काढलाय. फक्त वैभवनं त्याला माहीत होतं की हा बॉल खेळून काढायचा आहे, कारण एक फुल टॉस नंतर दर्शन पाटील कमबॅक करणारच होता. काय अफलातून गोलंदाजी राहिले बोर्ले संघासाठी. महेश अगलावे आणि विकी अगलावे सारख्या 2 ताकदवान फलंदाजांना दर्शन पाटीलनं आऊट केलं आणि सगळ्यात मोठी ताकद आपली गोलंदाजी आहे, जे त्यांच्या कर्णधार संदेश पाटीलनं सांगितलं होतं ती मात्र आजमावली आहे. तापलकर धावा मात्र 2 बाद 5 धावा. इथून वैभव अगलावे आणि प्रमेय अगलावेनं दोन्ही अगलावे बंधूंना मात्र आपला डाव सावरावा लागणार आहे. विकेट बचावत हळूहळू सिंगल डबल मध्येच एखादा चौकार ठोकत पहिल्या 3 षटकापर्यंत हा सामना या दोघांना पुढे न्यायचा आहे. परंतु गोलंदाज कशा प्रकारचा खेळ करेल. प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस तडाखा चांगला आहे. लॉंग ऑनला चेंडू गेलाय. चांबो तिकडे रेडी आहे, उचलेल, फेकेल, रन पात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. या धावा येणं गरजेचं आहे. कनेक्ट बॉल करणं हे क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी जमेची बाब असते. ती जमेची बाब इथे दाखवली जाते. वैभव अगलावे ज्याने एक चौकार दाखवलाय. उजव्या हाताचा फलंदाज. टॅपिंग क्रिकेट एक चांगली क्रिकेट पुन्हा एकदा मात्र पाहिली जाते, कारण पहिले 2 विकेट्स गमावल्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये हा संघ राहिला, तो म्हणजे आई गावदेवी 11 कोलवाडी संघ. परंतु अजून काही बिघडलं नाही आहे. प्रथम फलंदाज जरी बाद झाले असले तर टीम ही 11 जणांची असते आणि त्या 11च्या 11 मधला प्रत्येक खेळाडूच्या जबाबदारी खांद्यावर असते, ती घ्यायची असते. ती जबाबदारी घेणारा माणूसच आयुष्यामध्ये मोठा बनतो. ती जबाबदारी कोण घेईल. प्रतीक पाटील फुलटॉस, त्याला मात्र थोडासा लँड झाला. लॉंगॉनच्या दिशेनं 1 धाव मिळेल फक्त आणि फक्त. सिंगल डबलनं स्कोअरबोर्ड चालू ठेवला आहे. ही चांगली जमेची बाब कोलवाडी संघासाठी. 2 बाद 8 1.3 षटकांचा खेळ संपला आहे. 5 षटकांचा खेळ आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथून धावा अशाच जोडाव्या लागतील. रजनी क्रिकेटचा अजून एवढा फारसा अनुभव नाही आहे. अनुभवी खेळाडू महेश आणि विकी दोघेही परतले, परंतु अजूनही सामना सावरू शकतो. काय सुंदर बॉल होता पहा. भूषण चेंडूपर्यंत आला. भूषण पाटीलनं चेंडू उचलला आणि त्यानं मात्र पुढे 1 रन्स मिडऑफच्या दिशेनं कंप्लीट केली आणि या 1 रन्सनं 9पर्यंत मजर मारली जाते. या धावा हळूहळू वाढतील, जमतील आणि तशा धावा 3 षटकापर्यंत जमतील ना, त्यानंतर मात्र प्रहारी केले जातील. कारण ज्या प्रकारे बॅटचा स्विंग आहे या दोन्ही फलंदाजांचा चांगला आहे. फक्त सांभाळून पहिल्या खेळात रिकाम्या जागा हेरल्या पाहिजेत.
या धावा मिळतील. इट्स अ वाईट बॉल कॉल. अनिलजी टेंबे सरांचा हा इशारा आला. 2 पंच दक्ष पाहतोय आपण. अनिलजी टेंबे सर वलप आणि त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असुयांचे पंचप्रमुख सुनीलदादा पाटील सर, उपपंच त्याचबरोबर अमोलजी पाटील साहेब पडगी या मान्यवरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. हेमराजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालं आहे. हा फुलटॉस बॉल आहे. मी म्हटलं होतं याच धावा देणारे बॉल येतील. हेच खराब बॉल कोलवाडी संघाला धावा बहाल करतील. क्या बात क्या बात. संदेश पाटीलचा प्रयास लाजवाब राहिला आहे. धावा तब्बल आल्या 3. कारण जर तुम्ही वाट पाहिली तर तुमच्या वाट्याला खराब बॉल 101% येतील. फक्त वाट पाहणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये वाट लागली आहे, परंतु आता जर दुसऱ्याला वाट्याला लावायचं असेल तर वाट पाहावी लागेल. पेशन्स असायला हवेत. त्याच्यामध्ये पेशन्स दाखवले. हा बॉल पडला प्रतीक पाटीलचा फुल टॉस. ते धावा आल्या तब्बल 3. वैभव अगलावे आणि प्रमय अगलावे दोन्ही 4-4 बॉलमध्ये 6-6 धावा जोडत संघाची धावसंख्या 13पर्यंत नेली आहे. धावा येतील. धावा बहाल केले जात आहेत. इथे मात्र 1 रन एक्स्ट्राची आणखी मिळते आणि संदेश पाटील आणि टीमला ह्या गोष्टींच्यावर लक्ष द्यावं लागेल. एक नामी संधी निर्माण केली आहे दर्शन पाटीलनं. त्या संधीला एनकॅश करावी लागेल. खराब बॉल्स, वाईट बॉल्स हे धावा जर बहाल झाल्या तर धावा 50ही लागू शकतात इथून. अखेरकार जी अपेक्षा होती त्या अपेक्षांना पात्र ठरला आणि म्हटलं होतं की बॅटचा स्विंग ज्याप्रमाणे मी पहिल्या चौकारावर पाहिला तेव्हा सांगितलं की धावा जमतील. वैभव अगलावे आपल्या धावांचं वैभव बहाल करताना संघाला या बॉलवर ठोकतोय षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 2 बाद 20 धावा. आणि नक्कीच आपण 19 फेब्रुवारी शिवराय जयंती उत्सव साजरा पाहू शकाल. परंतु यावेळी या आजच्या रात्रीतील आमचे समालोचक मित्र सन्माननीय प्रवीणजी भोईर मॅन फ्रॉम रोहा या साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांचंसुद्धा पालेश्री क्रिकेट संघाच्या वतीनं सहर्ष स्वागतम. त्याच्यानंतर पाहिलं तर या स्पर्धेला आमच्या पालेबुद्रुक गावातील सन्माननीय रवींद्र म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं पालेश्री क्रिकेट संघाच्या वतीनं सहर्ष आभारी आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक निवेदन मात्र येतोय. जय वल्लभ आणि बेलपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती लक्षात घ्या. ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉसला येणं अनिवार्य राहील. बेलपाडा संघाचा संघनायक आणि जय वल्लभ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉसला येणं अनिवार्य आहे. क्या बात. बॉल चांगला आहे. साहिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल मात्र डॉट टाकला त्यानं प्रमय अगलावेला. क्या बात. उत्तम झेल. वाटलं होतं की कदाचित सीमारेषा क्लिअर करेल की काय, परंतु चांबव इथे मात्र अनुभव आपला पणाला लावताना हा झेल टिपतोय आणि फलंदाज क्रमांक 3 होतोय बाद. तिसरा फलंदाज बाद झाला आईगाव देवी कोलवाडी संघाचा. सतीश अगलावे आणखीन एक फलंदाज मैदानाकडे रवाना होताना त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे. सतीश अगलावेला सुद्धा आम्ही कित्येक सामने चांगल्या रीतीने खेळताना पाहिले, परंतु प्रमय चुकला नेमका. कारण ज्या प्रकारे वैभवची फटकेबाजी बहारदार होत होती, सिंगल डबलवर भर देत वैभव अगलावेला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. 2 षटकामध्ये 20 धावा इज अ इनफ स्कोअर आहे बोर्डवर. तसा नॉट बॅड स्कोअर, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एक नवी रणनीती साहिल पाटीलला.
क्या बात, क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सतीश अगलावे जसा मैदानाकडे रवाना झाला, मी म्हटलं होतं की याच्याकडे गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता सिद्ध करताना ठोकतं पहिल्या बॉलवर चौकार. रिकामी जागा हेरली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र अतिशय उत्तमरित्या पहिल्या बॉलवर ठोकला चौकार. लेट कटचा प्रयत्न हा कदाचित करेक्ट नाही करू शकला. सतीश स्वतःवर नाराज असेल, कारण या बॉलवर ही धावा येऊ शकल्या असत्या, पण तो मात्र मिसचेज झाला. रोशनजी अगलावे या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया विशेष स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे मित्र प्रमोदजी अगलावे हेही या सामन्याचा आनंद घेत, त्यांचंही स्वागत. जोरदार बॉल टाकण्याचा प्रयत्न, पंतांचा इशारा, हा मात्र आला वाईट बॉल. दोन फलंदाज क्रीजवर उभे, ताकदवान, फक्त शांत, संयम आणि मग कार्यक्रम, हा सूत्र जमला पाहिजे. कारण यष्ट्यांच्या पाठीमागं एकदम टॅलेंटेड क्रिकेटर संदेश पाटील उभा आहे. वाईट धावा, वाईटच्या धावा, जसे दोन फलंदाज बाद झाले त्यानंतर मी क्लिअर सांगितलं होतं, कोलवाडी संघाला वाईटच्या धावा बहाल होतील, खराब बॉल मिळतील आणि त्याच खराब बॉलवर धावा येतील. आणि आतापर्यंत सगळे आलेत. 51 धावांचा टार्गेट तर सहजच बनू शकतो जर वैभव अगलावे आणि सतीश अगलावेनं फक्त संयम दाखवला तर. परंतु एका बाजूला संदेश पाटीलला ती मिळालेली संधी एनकॅश करायची आहे. साहिलच्या हातामध्ये बॉल दिलाय, 4 बॉलमध्ये 4-6 धावा तर मोजलेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल, पण चांगल्या बॉलला टॅप केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात येईल, तत्पूर्वी मात्र सर्कलच्या क्षेत्ररक्षकानं भूषण पाटीलनं हा चेंडू रोखला. धाव मात्र मिळते ती 1 आणि 1 या धावसंख्येनं 27वर मजल मारली जाते. चांगली धावसंख्या आहे मी म्हणेन, कारण सुरुवातीचा सामना आहे आणि सुरुवातीच्या सामन्यामध्ये धावपट्टी नेमकी कशी खेळेल याचा अंदाज तर कोणालाच नसतो. येणाऱ्या काळामध्ये धावपट्टी सगळ्यांना समजेल, पण समजण्याच्या अगोदर ती संधी कोलवाडी संघाने इनकॅश करणं गरजेचं आहे. पंच वळतायत, इट्स अ वाईट बॉल, अनादर वाईट. आणखीन एक्स्ट्राची रन येते आणि एक्स्ट्राच्या रननं 28वर मजल मारली जाते. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे निव्वळ नाव नाही तर हे ब्रँड केव्हाच बनलं आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका संदेश पाटील आणि त्या माणसानं जोडलेलं हे चॅनल यूट्यूब वाहिनीनं कमालीचं लोकप्रियता प्राप्त केली आहे. स्वीपचा यशस्वी प्रयत्न, वैभवकडे तो खेळ आहे, वैभवकडे ते टॅलेंट आहे, फक्त आपले संघ सहकारी साथ देत नाहीत. अन्यथा एवढ्याला कदाचित वैभव बरसलाही असता. त्यानं मात्र चांगला स्वीप दाखवला आणि डीप थर्ड मॅनच्या मधून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. आणि या चौकारानं मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापडकर धावा लागतात. 3 बाद, सुस्थितीमध्ये 32 धावा. बजरंग बली की जय. तर यावेळी पाहिलं तर आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांतजी पवार साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं सहर्षे स्वागत. त्याच्यानंतर ग्रामपंचायत पाळपत्रचे विद्यमान सरपंच सन्माननीय निखिलजी तांडेल साहेबांचं सुद्धा शुभागमन, त्यांचं सुद्धा सहर्षे स्वागत. ओके. या सामन्याचा आनंद घेताना सुधीरजी अगलावे गुणलेखक यांना आपण पाहतोय. सतीश अगलावे याने जर मात्र सलग 3 षटकार ठोकले ना तर सुधीर अगलावे यांच्याकडून 1000ची बक्षीस. इथे सगळ्या जमेची बाब आहे की पहिल्यांदा विकेट वाचवाव्या लागतील, धावा ठोकाव्या लागतील. प्रशांतजी पवार सर यांचंही आगमन झालं, त्यांची ही स्पर्धा आहे आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हालाही संधी त्यांच्यामुळे मिळते आहे. खऱ्या अर्थानं आमचं ते भाग्य आहे. स्ट्रॉबेरी शेती करणार हा माणूस खऱ्या अर्थानं मित्रांनो जगा वेगळं होण्यासाठी पहिल्यांदा जगावं वेगळं लागतं. हे वेगळं पण या माणसानं जपला. आपल्या गावातील माणूस एवढा मोठा होऊ शकतो, कृषीरत्न पुरस्कार कमावू शकतो ना, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही नवी पिढी, ही तरुण पिढी अशा कार्यक्षेत्रामध्ये काम करते, याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे.
ते प्रशांतजी पवार यांचे आपण स्वागत करूया. सज्जनजी पवार साहेब कानपोली यांनी कृष्णरत्न पुरस्कार संपादन केलं आहे, त्यांचंही विशेष स्वागत. नवं काहीतरी केलं पाहिजे आणि ते नवं करताना पहिल्या बॉलवर दर्शन पाटीलच्या धावा आल्या तब्बल 2 आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. अपील राहिला परंतु गोलंदाजामध्ये विश्वास नव्हताच. दर्शन पाटीलची गोलंदाजी काही कमालीची राहिली आहे. 2 विकेट्स बहुमूल्य त्यांनी कमवल्या आणि 1.2 षटकामध्ये त्यांनी 7 धावा बाद केल्या. 3 बाद 34 धावा. फक्त टॅप केला होता, फक्त टॅपिंगवर इथे षटकार आलाय आणि त्याच्यामुळे या धावा पा हा फटका तर मी म्हणेन की सतीचा फसलाच होता आणि त्या फसलेल्या फटक्यावर ही आता नशीब परिवर्तन करताना आलाय षटकार. केसरी गंध आम्हाला शिवरायांचा छंद, बोला जगदंब जगदंब आणि जगदंब. फक्त पुढच्या पायाच्या बॅलन्सवर षटकार मारला. हा बॉल चांगला आहे. संदेश पाटीलची रणनीती त्यामधला पहिला एक थोडासा ड्रॉबॅक राहिला की एंड बदलून दर्शन पाटीलला गोलंदाजी दिली. मुख्य कारण कळलं नाही परंतु खऱ्या अर्थानं ज्या एंडमधून आपल्या गोलंदाजानं पहिलं षटक खूप सुंदर हाताळलं त्याला मात्र एंड बदलत, परंतु इथेही चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. एक मिस टाईम षटकार सतीश अगलावेने ठोकला. 41 धावा. शतरक्षण चांगलं आहे, शतरक्षण चांगलं आहे. भूषण आज चमकतोय. रिषभ आज चमकतोय कारण संघासाठी मी म्हणेन की मिनिमम 3 धावा तिथे वाचवल्यात रिषभनं. हा हमखास चौकार वाटत होता, धावा मात्र वाचवल्या 3. चांगलं क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या पाठीमागं कीपरच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक असतात ना, त्यांच्यामध्ये चुणूक असणं गरजेचं असतं, चाणाक्ष असणं गरजेचं आहे. कारण मिस टाईम झालेले जोरदार बॉल, फास्टेड बॉल तिकडे जातात आणि तिथे मात्र चांगला चेंडू अडवला, धाव रोखली. 42 धावा. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी राहिली आहे, ती म्हणजे धावफलकावर कोलवाडी संघाची. बोर्ले संघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे, परंतु इथून काय लढलाय संघ कोलवाडी संघ. आपल्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. मिस टाईम झाला, थोडासा गिअर बदलला आपल्या फलंदाजीमधल्या बॉलला पाय लागत आणि लॉंग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकानं मात्र ऋतिक तिकडे चकला आणि या नशिबाच्या आणखीन 4 धावा. नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणारे सोडून दिलेलं. कष्ट राहिले आमाप कोलवाडी संघाचे आणि ते कष्ट परिवर्तन होताना येतात 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 46. महाराष्ट्र तर पहा नेक्स्ट सामना. पुढील सामना असेल जय हनुमान वलप विपक्ष बेलपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण या, आपलं स्वागत आहे. भूषण पाटील यानं जर विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला ATM खुला केला आहे 500 रुपयाचा. राज पाटील राज करणार क्रिकेटवर. राज टीम एक ठेवायचं काम करा, फक्त याच्या पलीकडे काय करू नका. ते बरोबर खेळतील तेवढा एक काम करा. भूषण पाटील आणखीन एक ताकदवान गोलंदाज. गोलंदाजच्या मार्कवर पण स्ट्राईकवर ज्याला सलामीला येऊन आपल्या संघासाठी लढवय्या खेळ केलाय तो वैभव आगलावे. फटका चांगला आहे परंतु चांगला फटका फसला. झेल तिथे सुटला. रिस्की रन डर के आगे जीत है. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली. वैभवला स्ट्राईक हवी आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणारे सोडून दिलेलं असतं. इथे कष्ट कमी पडले. बोर्ले संघाच्या क्षेत्ररक्षकाचे सुटला झेल. धावा आल्या 2. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये वैभव कशी फलंदाजी करेल. 8 बॉलमध्ये 19 धावा तो खेळतोय. सतीश अगलावे 8 बॉलमध्ये 18 खेळतोय
आणि मी म्हटल्याप्रमाणे जी महत्त्वपूर्ण भागीदारी आहे ती भागीदारी हीच असते. संदेश पाटीलनं ती संधी इनकॅश नाही केली. दूरवरून टाकला, उत्तम बॉल दूरवरून खेळला, बॉलच्या लेनपर्यंत पोहोचू शकला नाही आणि कदाचित तो वैभव पिकही करू शकला नाही बॉलला. त्याला असं वाटलं की कदाचित थोडासा स्लोवर येईल आणि तो आणखी स्लोवर आला. त्याच्यामुळे लवकर खेळला आणि बॉल निघून गेला. बॉल चांगला होता. सतीश अगलावे आणि वैभवमध्ये डिस्कशन होत आहे, कारण बॉल उरलेत फक्त 4 आणि 4मध्ये धावा किती येतील. उत्तरार्धामध्ये चांगला बॅटल रंगेल, कारण चांबो संधीसारखी ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. परंतु आत्ता पूर्वी काय करताय, स्लोवर बॉल, चांगला बॉल, डबलचा प्रयत्न केलाच जाईल, हमखास केला जाईल. नेमकं काय झालं, सिंगल रन, दुसरी रन सेफ पोहोचला असं स्वतःला कॉन्फिडन्स आहे जरूर वैभवला, पण दर्शनने फेकलेला हा बॉल डायरेक्ट हिट झालाय. आता मात्र पाहिलं जाईल. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही फलंदाजीने केला. स्वतःला कॉन्फिडन्स आहे वैभवला की मी पोहोचलो आहे, कारण ते सतीशला सांगितलं की नाही बाबा डोंट वरी, मी कदाचित सुखरूप पोहोचले, परंतु इथे मात्र पाहिलं जाईल तिसऱ्या डोळ्यातून. आणि तिसरा डोळा काय सांगतोय, फक्त बाजूच्या कोणी बोलू नका, पंचांना न्याय देऊ द्या. नाहीतर वकील न्यायाधीशाला एवढा त्रास देतात की निर्णय द्यायला लावतात. त्याच्यामुळे 12th मॅननं निर्णय काही देऊ नका. OUT आउट. इट्स अ क्लोज, व्हेरी व्हेरी क्लोज. येस ॲब्सल्युटली. हे पहा, दूध का दूध पाणी का पाणी, थोडासा बॅट मागेच राहिली, लाईन क्लिअर दिसते. अतिशय उत्तम निर्णय द्वारकानाथ सोरगीयांचा, तिसऱ्या पंचांचा. आणि इथे मात्र एक मोठी विकेट, ही रिस्की रन, परंतु ऋतिकचं कौतुक केलं जाईल. ज्या प्रकारे बॉल फेकला कदाचित रन कंप्लीट झाली असती, परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वैभव आगलाव्यासाठी, कारण पसरलेल्या डावाला या माणसानं सावरलंय. उत्तम खेळ राहिला. असाच खेळ मात्र सतीश अगलाव्याचाही राहिला आहे, परंतु वैभवचं कौतुक केलं जाईल, ज्यांना 9 बॉलमध्ये 19 धावा ठोकल्या. नवीन फलंदाज पार्थ. हे पार्था, बेलपाडा संघाच्या संघनायकाला हा अंतिम पुकार आहे, अन्यथा लक्षात घ्या मग कमिटी निर्णय घेईल. बेलपाडा संघाच्या संघनायकानं क्षणाचाही विलंब न लावता टॉस बॉक्समध्ये उपस्थित नोंदवा. बेलपाडा वलभ संघाचा संघनायक रेडी आहे. तर खऱ्या अर्थानं हा मात्र भूषण पाटीलचा तडका आहे. स्लोवर फास्टर हे त्याचं परफेक्शन राहिलं आहे, त्याच्यामुळे फार मोठा अनुभव आहे भूषण पाटीलकडे सुद्धा. आणि अजूनही क्रिकेट त्या ताकदीनं खेळतो हे बघताना खूप आनंद होतो. मी म्हटलं की 51 धावा लागू शकतात ज्यावेळेला 2 फलंदाज गेलेत आणि त्याच धावा बोर्डवर लागत आहेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न करणारच नाही सतीश, कारण त्याला माहिती आहे ही सिंगल रन घ्यायची आहे. आणि ज्याप्रमाणे मी टार्गेट सेट केलं ते 50 धावा धावपळावरती लगावले जात आहेत आई गावदेवी कोलवाडी संघाच्या. इट्स अ टफ चॅलेंज. हा चॅलेंज सोपं नाही आहे 50 धावांचा. या मैदानानं कमी धावा पाहिलेत, या मैदानानं धावा फार पाहिल्या नाही आहेत. आता इथे संदेश आणि चॅम्बोला मात्र विचारपूर्वक खेळ करावा लागेल. रिकामी जागा आहे, सेफ लँडिंग होईल असं वाटतंय. चेंडूचा पाठलाग जरूर केलाय. धावा 1 2 3 4 5 किती काढ, 2 तर काढल्या, कंप्लीट केल्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न असफल आणि अशा प्रकारे सतीश मात्र होईल बाद. 2 रन्स कंप्लीट, 52 धावा. अपेक्षाही 2 धावा मी म्हणेन की जास्त बनवल्या. त्या म्हणजे आई गावदेवी कोलवाडी संघानं पहिल्या षटकामध्ये विकी आणि महेश आगलावेसारखे ताकदीचे फलंदाज परतल्यानंतर या संघानं जमवलेल्या 52 धावा ही नक्कीच शाबासकीची कामगिरी राहिली आहे. ती म्हणजे वैभव आणि सतीश अगलेवेची. या धावांचा पाठलाग आता कसा राहील? धावांचा पाठलाग करण्यासाठी संदेश पाटील, ऋतिक, भूषण आणि चांबो ही मंडळी, देवेंद्र ही मंडळी धावांचा पाठलाग कसा करेल
53 धावा जमवायचे 5 षटकामध्ये. आव्हान तसं संदेशसाठी फार मोठं नाही आहे, परंतु इथे ही ताकद लाभत आपली विकेट सांभाळत मात्र एका बाजूला प्रहार आणि एका बाजूला डिफेन्स करत सामन्याकडे वळलं जाईल की या 53 धावांचा पाठलाग महेश आगलावे आपल्या कल्पक बुद्धिमत्तेतून आपल्या खेळाडूंना एकत्र घेत रोखला जाईल. एका बाजूला परिपूर्ण अनुभव असलेला संदेशच्या आधिपत्याखाली मोठा झालेला चांबो आज बरसेल का, वाट पाहायला लावेल का? कारण बऱ्याच दिवसापासून चांबोची बॅट ही मॅन झाली आहे, ती आज बॅट पुन्हा एकदा ओपन होईल की गोलंदाज धावा रोखतील. ऐकूया आपण 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या धावांचा पाठलाग कसा राहील रोह्या गावचे प्रदीपजी भुईर यांच्या गोड आवाजातून या सामन्याचा उत्तरार्ध आपण ऐकूया. ओके, तर यावेळी आपण वर्तमान लढत आहे पाहिली. गावदेवी कोलवाडी विपक्ष बोर्ले. पहिला नाणेफेक जिंकला होता बोर्ले संघाने. प्रथम प्राधान्य दिलं होतं मी म्हणेन कोलवाडी संघाला. आणि कोलवाडी संघाने पाहिलं तर दिनेश बंधू 5 षटकामध्ये 52 धावा धावपलकावरती लावल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण लगेचच नाणेफेकाला यायचं. पहा, जय हनुमान वल्लभ संघ विपक्ष बेलपाडा. इथे वल्लभ संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर बेलपाडा संघाचे कर्णधार प्लीज आपण लगेचच या, जास्त वेळ घेऊ नका, खूपच वेळेला महत्त्व द्या. चला बेलपाडा संघाचे कर्णधार प्लीज आपण या लगेच नाणेफेक करण्यासाठी. इथे वल्लभ संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर बेलपाडा संघाचे कर्णधार आपण प्लीज लगेचच यायचं आहे. नक्कीच पाहिलं तर याच्यानंतर आपण या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया. आमचे मित्र आज रोहा इथून बिलॉंग केलं आहे ते सन्माननीय प्रदीपजी भोईर सर यांच्याकडे. धन्यवाद. आता आपण जो आवाज ऐकला त्या पूर्वार्धामध्ये रायगड क्रिकेट असोसिएशनचे संघटक सन्माननीय दिनेशजी पाटील बेलवली म्हणजे आपले सर्वांचे लाडके बंधू यांचा मात्र आपण आवाज ऐकलात. आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2025 पर्व तिसरं. एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा, एक गाव एक संघ संकल्पना. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने 11 या मित्रांनी आणि 11 खऱ्या अर्थाने हे दोस्तीच्या दुनियेतील हे राजे माणूस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या पर्वामध्ये. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेत थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून संदेशजी पाटील त्यांची संपूर्ण टीम. त्याचप्रमाणे जो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे DJ सँडी. एक चांगली लढत ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान बोर्ले त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी कोलवाड या संघ पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना जर पाहिलं ज्या आई गावदेवी कोलवाड या संघानं धावसंख्याचा जर या ठिकाणी विचार केला, ज्या 5 षटकामध्ये धावा जमा केल्या 53 म्हणजे 53 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. एक मिनटं सर. तर इथे 2 संघाचं नाणेफेक होते. पहा, वल्लभ संघ या बेलपाडा संघ आपण या लगेचच. तर हे दोन्ही संघाचं नाणेफेक करतील आमचे सन्माननीय हेमराजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. ओके, तर धन्यवाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यसु सर्वदा. 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून तसेच आई पालेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रदीप भोईर या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये घेऊन जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पार्थ आलाय. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू राहिलाय. शॉर्ट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज जर पाहिला ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संदेश पाटील आणि चांबो. स्ट्राईकला जर पाहिलं तर मात्र चांबो आहे. एक आक्रमक असा फलंदाज आहे. एक चांगला झेल देखील त्याच्या माध्यमातून आपण पकडलेला पाहायला मिळाला. 53 धावांचा पाठलाग करत असताना गोलची ट्रॅकवर आपण पाहतो पार्थ अगलव्या गोलंदाज सज्ज झालाय. राईट मोर द विकेटने मारा करतोय. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राहिलाय मात्र या ठिकाणी टप्पा चांगला राहिला. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि वाईटचा या ठिकाणी इशारा येतोय. दहावीचा श्रीगणेशा अवांतरने झालाय. धावसंख्येचा विचार केला तर माझा पहिला चेंडू झाला. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावपळकावरती धाव पाहिली. 1 धाव धावपळकावरती जमा केली गेली. पंचांच्या भूमिकेमध्ये पंच आपण पाहतोय अनिल टेबे सर आणि खऱ्या अर्थाने पाहिलं रायगड
क्रिकेट असोसिएशनचे पंचांचे सन्मान्य पंच अध्यक्ष सुनीलचे पाटील सरांना पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्टेप चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू वन बाउस समालोचन कक्षाला सीमा पार आलाय चौकार. धन्यवाद. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिला चांपोने काय या ठिकाणी फटका सजवला केला. चेंडू देखील चांगला होता, मात्र या ठिकाणी फक्त चेंडूचा आपण जर पाहिला ना टप्पा पडल्यानंतर एक सन्मानपूरक एक खऱ्या अर्थाने लॉफ्टेप फटका खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चौकार आला. एक चांगली सुरुवात चांपोच्या बॅटमधून झाली. धावसंख्येला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न, मात्र आडव्या बॅटने मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहिला होता या चेंडूवरती. चेंडू चांगला राहिला, एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली गेली, चिक्की धावच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 6 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. एक चांगलं नक्कीची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या तिसऱ्या रजनीतील. हा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. जय हनुमान बोरले त्याच्या विरोधामध्ये आई गावदेवी कोलवाडी ह्या संघा लढत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन पाहायला मिळते. पालेश्वरी चषक 2025 पर्व तिसऱ्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी फुल टूल वसूल. नक्की चेंडू जर पाहिला मात्र कावकडे क्षेत्राच्या दरम्यान चौकार आलाय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र भीमरचा इशारा या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय. म्हणजे 5 धावा मिळतील या चेंडूवरती. नक्कीच तिसऱ्या पंचाने या ठिकाणी रेफर केले की हा चेंडू नक्की या चेंडूची हाईट किती आहे, भीमर आहे का, हे देखील पाहण्यासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 24 यावेळी आमचे मुख्य समालोचक आणि आमचे सन्माननीय MD खडगे सर या साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं सहर्ष स्वागतम स्वागतम. धन्यवाद. महागुरुज यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहतोय आपण तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. आणि जे आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटचा जो तिसरा डोल आहे त्यांच्या माध्यमातून संदेशजी पाटील यांची संपूर्ण टेक्निशियन टीम निर्णय थांबलंय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द्वारकानाथ चोगले सर मॅन फ्रॉम बेलवली हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मात्र त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी चेंडू मात्र नो नाही. तर मात्र 4 धावा मिळतील. मात्र सुरुवात खऱ्या अर्थाने चांगली केली या ठिकाणी फलंदाजाने जर पाहिलं तर. फलंदाज विचारक संदेश पाटील त्याच्या बॅटमधून वैयक्तिक पहिला चौकार आलाय. 10 धावा धावपळका होते. म्हणजे सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आता मात्र या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी कट करायचं होतं. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतेही धाव नाही. मात्र जाळं मस्त या ठिकाणी पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीने या चित्राने सजवलं गेलंय. ऑफ क्षेत्राचा विचार केला आपण तर मात्र या ठिकाणी पहा तर गल्ली शॉर्ट क्षेत्रामध्ये आहे शॉर्ट थर्डमॅन. तर नंतर आपण पाहिलं शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवले गेले. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय पार्थ अगलावे. चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी शॉर्ट लॉंग ऑफ मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतेही धाव मात्र या चेंडूवरती मिळाली नाही. धावसंख्येचा विचार केला षटक क्रमांक पहिलं संपलं. ज्या 53 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावपाळकावरती 6 चेंडूमध्ये 10 धावांची पार्टनरशिप. मात्र संदेश पाटील आणि चांबो चांगला खेळ करतोय. 10 धावा धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत. हॅलो. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गणराला वंदन करून राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आपण इथे दुसऱ्या सामन्याच्या खऱ्या अर्थाने ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला जानमन वल्लभ क्रिकेट संघ आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बेलपाडा या दोन्ही संघांना एक नाणेफेक संपन्न होईल. अमोलदादा पाटील पडगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. या अमोलदादा या.
तर नाणेफेक इथे संपन्न होत आहे अमोल पाटील पडगे यांच्या शुभ हस्ते. साईला पाहतो संगनायक आणि नाणेफेकीचा कौल इथे बेलपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने हा संगनायक नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय चला सामन्याकडे आपण बोलणार. आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण प्रतिक्रिया जाणून घेतली असती तर एका बाजूला सामन्याला सुरुवात आहे. पुन्हा एकदा बोलणार आहोत आमचे समालोचक मित्र इथे प्रदीप भोईर सर मॅन फ्रॉम रोहा O2 आपल्याकडे बोलतो. त्यांच्या समेत दिनेश बंधू सर इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे तुम्हा दोघांचं. धन्यवाद महागुरु. त्याच चेंडूची वाट पाहत होता आणि या ठिकाणी वाट लावली चेंडूची. चेंडू सीमा पार आलाय फाईन क्षेत्रामध्ये. षटकार. सँडी फटका पहा. जर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहता अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आला, सफळ झाला. हो हो कॉट द बिहाइंड. या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झालाय. ज्याप्रमाणे या ठिकाणी एखादी नजर लागली काय, एखाद्या दुधामध्ये माशी पडली काय आणि चांबो मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलाय. धन्यवाद डीजे सँडी. या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पहा. काय चेंडूचं या ठिकाणी क्लास पाहायला मिळालं. अफलातून चेंडू राहिला आणि खऱ्या अर्थाने एसटीच्या पाठीमागे जो इष्टरक्षक आहे त्याचं कौतुक करावं लागेल. झेल हातातून निसटला होता मात्र शेवटच्या क्षणाला पकडलं गेलं. कारण त्याला माहिती होतं हा झेल किती महत्त्वाचा आहे. तो चांबो खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगला खेळ करत होता. संघाला या ठिकाणी सावरण्याचा काम देखील करत होता. मात्र झेल पकडला गेला आणि चांबोच्या खेळीचा मात्र अंत झाला. धावसंख्येचा विचार केला 17 धावा धावपळकावरती. पहिला गडी मात्र या ठिकाणी बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज आतमध्ये दाखल झालाय मैदानाच्या भूषण पाटील. खऱ्या अर्थाने आता पहिला 21 चेंडू शिल्लक राहिलेत. 21 मध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. हो हो गती परिवर्तन या ठिकाणी. आधीचा चेंडू आपण पाहिला अगदी खोलवर टप्प्याचा होता मात्र गुडलँड स्पोर्टला हा चेंडू टाकला तर मात्र डाऊट चेंडूची सांगता झाली. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय या ठिकाणी चेंडू टाकण्याची किमिया खऱ्या अर्थाने जर पाहिलं पार्थ आगलावेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिले ना तर मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्या. चांगलं या ठिकाणी म्हणतोय प्रमयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत असताना आणि खऱ्या अर्थाने एक निर्णायक षटक हाताळतोय. मायडेटी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आखुट्यापदा चेंडू पूल केलाय. या ठिकाणी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा आई पालेश्वरी चषक षटकार. धन्यवाद डीजे. भूषण आलाय. भूषणने खऱ्या अर्थाने पहिला चेंडू डॉट आला मात्र या ठिकाणी पहा जो आकुटपदा चेंडू आला कर्पूस समाचार घेतला. अगदी षटकार आलाय. हो हो आधीचा चेंडूवरती जर पाहिला मोठी धावा आल्या होत्या मात्र या ठिकाणी सुचिटचा प्रयत्न राहिलाय मात्र डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती 23 23 धावा धावपळकावरती. चांबो मात्र या ठिकाणी महत्त्वाचा गडी बाद झालाय. मात्र चांबो बाद झाला तरी देखील जर पाहिलं ना जो भूषण पाटील आला त्यांनी मात्र या ठिकाणी सर्व संघाचं जे सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा जमा केले. टोटल स्कोर पाहिला 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. जी आपण स्पर्धा पाहतोय पालेश्वरी चषक. मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. मात्र जाऊया आपण डीजे सँडीकडे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो अकेला धावणारी नवसाला पावणारी ही पालेश्वरी माता. ज्या या पालेश्वरी मातेच्या नावाचा हा चषक या ठिकाणी पाहतोय. वर्ष 3रं आहे. एक चांगलं आयोजन पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मैदान जर पाहिलं ना जसं आपण पाहिलं क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स
ज्या पद्धतीचं मैदान आहे तसंच या ठिकाणी हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अगदी गॅलरी, प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स देखील आपण पाहतोय, प्रेक्षक गॅलरी म्हणजे उंचावरती आणि खाली अगदी मैदान, त्या पद्धतीचं हे मैदान पाहायला मिळतोय. एक चांगलं या ठिकाणी मैदानाची आपण जर रूपरेषा पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपला. पॅटेटची पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. षटक क्रमांक 3 गोलची ट्रॅकवर सतीश आगलावे आहे. मात्र क्षेत्ररक्षण पाहिलं तर राऊंड क्षेत्रामध्ये आपण पाहिलं लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहिलं डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेले. गोलची ट्रॅकवर सज्ज झाले गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारायचा होता. मात्र या ठिकाणी तर पाहिलं तर मात्र शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एकीने तरी ते कोलवाडी गावचे पोलीस पाटील आदरणीय प्रमोददादा आगलावे यांचं आगमन झालेलं आहे. पालेश्वरी क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे आणि आमच्या पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सतीश आगलावे या षटकामध्ये कमबॅक करणार का? कारण हे निर्णायक षटक असणार आहे. 24 धावा धावपळकावरती आहेत. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न कॉट द बिहान. यष्टिरक्षक मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी बजावतोय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. पालेश्वरी क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीची खऱ्या अर्थाने एक संकल्पना आहे. संघनायकांचा यथोचित गौरवविधी केला जातो. जानुमान क्रिकेट संघ वलभ संघनायकाचा गौरव, त्यानंतर निहाल स्पोर्ट बेलपाडा क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाचा यथोचित सन्मान सन्माननीय सरपंच निखिलदादा तांडेल आणि विशाल उलबेकर यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. चला केलं स्टार्ट. बघा आमचे दीपक पाटील सर इथे खरं पंच इथे पाहतो. तिन्ही पंचांचं आम्ही इथे कौतुक करू. अतिशय चांगल्या प्रकारे योगदान आहे या स्पर्धेला. निहाल याचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. संघनायक जानमान वलभ, आमचे सरपंच निखिलदादा तांडेल आणि विशाल उलबेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री कक्षमध्ये. धन्यवाद महागुरु. षटक क्रमांक 3 सतीश आगलावे एक निर्णायक षटक आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आणि त्या ठिकाणी फलंदाज देखील बाद केला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये राहिलाय मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. नक्कीच येत्या 19 फेब्रुवारीला माझ्या राजाची जयंती आपण पाहणार. नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, राजा तोची थोर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मात्र या ठिकाणी पहा काय सतीश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतल्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 हादरे मात्र मिळालेत. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना तर आघाडीचे फलंदाज पास झाले आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय सतीश आगलावे या गोलंदाजाचा. एक निर्णायक षटक आहे आणि कुशल मुवमेंट देखील या ठिकाणी जर पाहायला मिळते. 3 या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. 24 धावसंख्येवरती या ठिकाणी धावा थांबल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन देखील पोहोचलाय गोलंदाज सतीश आगलावे. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय. जी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय जी हनुमान बोर्ले विरुद्धामध्ये आई गावदेवी कोलवाडी हा संघ. बॅकफुटला सर असल्या ठिकाणी जागा बनवले. कावकोण क्षेत्रामध्ये शर्तीच्या प्रयत्न फलातून या ठिकाणी एक ब्रिलियंट क्षेत्ररक्षण. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय आणि संघर्ष चालू आहे धावा जमवण्याचा देखील. कोणताही संघ हे खेळाडू मात्र हार मानण्यास तयार नाहीत. आज मात्र या पालेश्वरी चषकादरम्यान एक चांगली हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बोर्ले संघ तर कोलवाडी संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सतीश आगलावे सज्ज झालाय. हो काढ द बिहान फलातून लाजवाब झेल पकडला गेला आणि फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. महाराजा
धन्यवाद डीजे. आपण जर ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं ना, फटका देखील अगदी ताकदीचा वापर केला होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. मात्र या ठिकाणी गोलंदाज सतीशचं कौतुक करावं लागेल. झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला, पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला होता, मात्र पुन्हा एकदा पाठीमागे तो झेल पकडण्यासाठी सज्ज झाला आणि झेल मात्र पकडला गेला. आणि या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद झाला. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या 5 चेंडूमध्ये. एक चांगली क्रुशियल मुवमेंट तयार झाले या मॅचमध्ये. जर पाहिलं तर 25 धावा, धावपळकावरती 4 फलंदाज पास झालेत. रिषभ पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण. ज्या 2 षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या, मात्र या ठिकाणी धावा थांबवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. ज्या कामासाठी पाचारण केलं ना, ते काम मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने. हो खोलवर टाकायचा चेंडू बुचकाला टाकलाय आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव. षटक क्रमांक 3 संपलं. काय चेंडूचा क्लास पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावा जर पहिल्या धावपळकावरती 25 धावा या षटकामध्ये फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने जर पाहिल्या तर मात्र 2 धावा खर्च करून 3 फलंदाजांना मात्र या ठिकाणी डगआउटमध्ये पाठवलंय. शांडी आणि सुरतचाही कौतुक करू इथे. व्यासपीठावर विलास मोरावकर पालेबुद्रुक, प्रमोददादा आगलावे कोलवाडी गावचे विद्यमान, पालेबुद्रुक कोलवाडी गावचे पोलीस पाटील की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. बबन भगत यांना मी व्यासपीठावर पाहतो आणि राजेश आगलावे एकेकालचे नामांकित क्रिकेटर यांचं आगमन झालेलं आहे. आमचे स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वलभ यांना आम्ही ते व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रकाशन म्हात्रे पालेबुद्रुक आणि सन्माननीय सुनील शेठ म्हात्रे पालेबुद्रुक यांचं इथे आगमन होतं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांत पवार, प्रशांत शेठ पवार, दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच, महेश शेठ पवार, जितेश म्हात्रे, अजयदादा मोरावकर, अशोक उलबेकर, विशाल उलबेकर यांना पाहतो. हेमराजदादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहे, सन्माननीय निलेश उलबेकर. त्यानंतर आदरणीय शिवदास पवार या सर्वांच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर यांचं इथे आगमन होत आहे की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून इथे प्रथम आणि 6 अशा संपूर्ण 6च्या 6 ट्रॉफ्या पुरस्कृत केल्याबद्दल सन्माननीय प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक यांच्या वतीने परमेश्वराचरणी आम्ही इथे प्रार्थना करतो. सन्माननीय संजोग शेख पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. संजोग आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रदीप भोईर सर यांच्याकडे बोलूया. रोहा तालुक्यातील एक गुणवंत समालोचक. 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका पासलाय परंतु निर्जास्थानी 2 क्षेत्राच्या ठिकाणी धावत होते, मात्र त्यांच्या अगदी त्या चेंडूला पोहोचपर्यंत मात्र चेंडू या ठिकाणी पाहिला जर जमिनीवरती पडला गेला. तत्पर मात्र या ठिकाणी धावून पडून जर पाहिल्या तर मात्र 2 धावा पूर्ण गेल्या. सुरुवातीला जर आपण जर सुरुवात झाली ना तेव्हा जर पाहिलं की जी सरासरी हवी होती 10.2च्या सरासरी. तर सन्मान्य प्रभाकर शेठ तांडेल आमचे आयोजक आहेत आणि सन्मान्य निखिल दादा तांडेल विद्यमान सरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. हो, क्या बात. या ठिकाणी गोलंदाज कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं सतीशने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने हो चेंडूचा क्लास पहा. चेंडूचा टप्पा पडला की समोरून गेला. लेगकट पद्धत चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाजाला आता मात्र या ठिकाणी थांबवलंय. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू हवेवरती
हो हो, शर्तीचे प्रयत्न, लाजवाब चेंडू या ठिकाणी अडवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. संघर्ष चालू आहे धावा जमवण्यासाठी. मात्र खऱ्या अर्थाने जर पाहिलं कोलवाडी संघाचं हे क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि या ठिकाणी पहा काय क्लास पाहायला मिळतोय. आज मात्र या ठिकाणी गोलंदाजी तेवढी चांगली होते ना, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी चेंडू व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहिला अडवलं गेलंय. 8 चेंडू 24 धाव्यांची गरज. कुटप्यात चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील तोच राहिलाय. पुन्हा एकदा ती स्थिती निर्माण झाली. मात्र निर्णय थांबलाय. दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला संदेश पाटील याची संपूर्ण टेक्निशियन टीम. खऱ्या अर्थाने पाहिलं रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये ज्यांनी 3 लाखाचा पल्ला या ठिकाणी पार केला. निर्णय मात्र आला या ठिकाणी. एक कुशल मुवमेंट तयार केले कारण या फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. 6 धावा मिळत आहेत. संघर्ष चालू होता धावा जमवण्याचा प्रयत्न. ती परमेश्वर प्रयत्न करा, यश नक्कीच मिळणार. या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर मात्र या गोलंदाजावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. शर्तीचे प्रयत्न राहिले त्या क्षेत्रामध्ये पाहिला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र आपण पाहिला 6 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. हो, आणखीन एक मोठा फटका, स्ट्रेट डाईचा फटका. चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक षटकार. तर इथे मनोज म्हात्रे यांना पाहतो. आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत सागर म्हात्रे, महेश, निलेश, विशाल. खूप मेहनत बघायला मिळतो. त्यामध्ये सरपंच निखिल दादा तांडेल यांचं कौतुक करावे लागेल. बघा, स्वतः ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, परंतु मैदानामध्ये जर एखाद्या खेळाडूला पाण्याची जर गरज लागली तर त्याची पूर्तता सरपंच साहेबांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. बघा, म्हणजे कौतुकास्पद त्यांचं आभार मानावं लागेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रदीप भोईर सर. हॅलो. नक्कीच महागुरु खऱ्या अर्थाने तिसरे पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडताना आपल्याला पाहायला होते. कारण खऱ्या त्याचं उत्तम आयोजन नियोजन याचं उत्तम उदाहरण मध्ये पालेश्वरी चषक 2025 पहा. या ठिकाणी 12 मध्ये 28 धावींची गरज असताना जी या ठिकाणी गरज होती ती पूर्ण केली फलंदाजाने. तर एस पाटील कंट्रॅक्शन मॅनेजिंग डायरेक्टर अर्थात परेश शेठ पाटील आमदार चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर वलप, त्यांच्या समीपेत जगन पाटील एक दी लेजंड क्रिकेटर यांचं इथे आगमन झालेलं आहे. पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. परेश शेठ पाटील आपण आणि जगन्नाथ पाटील यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. तर मात्र 14च्या सरासरी या षटकामध्ये धावा जमा केल्यात. खेळ आणि वेळ कधी बदलेल ना याचा नेम नाही. खेळ बदलायला सुरुवात झाले, रंग बदलवले. आता मात्र 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. मागे सरसलाय फलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला, क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर मात्र या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र या ठिकाणी पहा समीकरण बदलले गेले. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. 53 धावांचा पाठलाग करत असताना चांगली या ठिकाणी सुरुवात केली.
आता संदीप खरात या ठिकाणी ट्रम्प कार्ड आणलंय संदीप खरातचं. आज मात्र संदीप खरातच्या माध्यमातून या धावा रोखल्या जाणार का? मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं जो देवेंद्र पाटील या ठिकाणी चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हो हो हो, संघर्षाचा शंकनाद करणारा संघर्षमय षटकार. बॅट्समन बाबा 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 घुमायला घुमायला तो बाहेर षटकार. इथून कमबॅक होणार का? मात्र खऱ्या अर्थाने देवेंद्र पाटील आला आणि या ठिकाणी पहा काय या ठिकाणी खेळ केला. 8 चेंडूचा सामना केलाय, 23 धाव्यांवरती या ठिकाणी संघासाठी एक हाती किल्ला लढवतोय आणि खऱ्या अर्थाने मधल्या फलेमध्ये आलाय. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर संघाला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शिल्लक आहे 4 आणि 5 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला म्हणतोय जय हनुमान बोरले, त्याच्या विपक्षामध्ये आई. हो हो, मोठा फटका. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यशस्वीरित्या यश आलंय. मात्र या ठिकाणी अजूनही निर्णय येणं बाकी राहिलंय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केलंय की नक्कीच हा चेंडू सीमापार झालाय का, चेंडू व्यवस्थितरित्या अडवलाय का. तर इथे बोर्ले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रवींद्र पाटील बोर्ले अर्थात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय श्री बालकृष्ण दादा पाटील यांचे सुपुत्र रवींद्र, आपण यावं व्यासपीठावर. आमचे ऑर्गनायझर हेमराज दादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ते निर्णय मात्र आला या ठिकाणी. एकच धाव, दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. इथून कमबॅक होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. कारण आपण पाहिलं त्या ठिकाणी ज्या डीप मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवला गेलं, त्या ठिकाणी चांगला थ्रो झाला, चांगल्या फेकी झाली आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र धावसीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र आता आपण जर पाहिल्या धावा 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. एक चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जसं प्रेक्षकांना सामना हवा आहे ना, तसं मात्र ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झाला गोलंदाज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय. वेल डन देवेंद्र पाटीलच्या बॅट मधून. थँक्स. इथे प्रदीप भोईर सर, आता जी लढत झाली अतिशय दमदार लढत. गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघ विपक्ष जानमान बोरले आणि या लढतीमध्ये गावदेवी कोलवाडी क्रिकेट संघाने दमदार इथे प्रदर्शन करत निश्चित स्वरूपात पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादित केलं. त्यांचा पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपला मनपूर्वक आभार. हॅलो. तर प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 10 चेंडूमध्ये 30 धाव्यांची उपयुक्त खेळी केली, एक संघर्ष केला आपल्या संघासाठी आणि सामना मात्र खेचून आणला, तर देवेंद्र या सामन्याचा सामनावीर ठरतोय. तर या सामन्याचा सामनावीर
देवेंद्रला सामनावीर किताबाने त्याचा इथे गौरव केला जाणार आहे. देवेंद्र यावा. तत्पूर्वी व्यासपीठावर आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. तर प्रकाश शेठ भोईर पेंदर, प्रभाकर शेठ पाटील वलप आणि यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. त्यांच्या समवेत पाहतो पालेबुद्रुक गावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय प्रकाश शेठ म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत सुनीलदादा म्हात्रे उपस्थित आहेत. संजोग पाटील वलप आपलंही आम्ही पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक इथे स्वागत करतो. प्रकाश शेठ भोईर या. सर्वच्या सर्व ट्रॉफिया प्रभाकर शेठ पाटील अमन ब्रिगेड म्हणून परिचित असणारे एक दमदार पॅकर्स प्रभाकर शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते देवेंद्र पाटीलला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जात आहे. आणि या पारितोषिक आम्हाला खऱ्या अर्थाने अमोल ट्रान्सपोर्टचे ओनर्स सन्माननीय अमृत एंटरप्राइजेस आदरणीय अमोलदादा पवार, अमृत पवार आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. स्वर्गीय भगवान शेठ पवार यांचे एक अविस्मरणीय आठवण म्हणून निश्चित स्वरूपात त्यांच्या माध्यमातून हे सामनावीर गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. प्रभाकर शेठ इथे प्रकाश शेठ म्हात्रे आणि सुनील शेठ म्हात्रे यांचा आपण आणि सन्माननीय